सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूहसंभवं तदा लम्बे दयालम्बं लंबोदरपदाम्बुजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि हरि। नवनीरदसम नवनीत प्रियनवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत 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 दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि करुणा दृष्टि निहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि।
बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह बाहो कीर्तन संगे रंगात देह बाहो रे कीर्तन संगे रंगात देह बाहो कीर्तन संगे रंगात देह बाहो रे कीर्तन संगे रंगात देह बाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन 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 हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु रूप ध्यावु रूप ध्यावु सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावु रूप ध्यावु रूप ध्यावु तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावु गावु तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावु रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ब्रह्मानंद गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संतत पान करी कथामृत संतत पान करी कथामृत संतत पान करी संतत पान करी संतत पान करी कथामृत संतत पान करी
संत तपा न करी, संत तपा न करी, हे संत तपा न करी, संत तपा न करी, कथामृत संत तपा न करी, मुक्तचे झाले बहुजन येणे, मुक्तचे झाले बहुजन येणे, हेची मनी तू धरी, हेची मनी तू धरी, संत तपा न करी. कथामृत संत तपा न करी, श्रवणी गोड वर्णनी, श्रवणी गोड वर्णनी, गोड है परमामृत लहरी, श्रवणी गोड वर्णनी, गोड है परमामृत लहरी, संत तपा न करी, संत तपा न करी. दीनपणाने सेविसी जरी तू, दीनपणाने सेविसी जरी तू, मुक्त करील हरी, दीनपणाने सेविसी, पणाने सेविसी जरी तू, मुक्त करील हरी, कथामृत मुक्त करील हरी, कथामृत मुक्त करील हरी, कथामृत संत तपा न करी, कथामृत संत तपा न करी, कथामृत संत तपा न करी, संत तपा न करी, संत तपा न करी, संत तपा न करी, संत तपा न. महेश्वर महादेव, महेश्वर महादाविंदा,
महेश्वर महादेव महेश्वर महादेव महेश्वर महादेव महेश्वर महादेव महादेव महेश्वर महादेव देव देव महेश्वर महादेव महेश्वर महादेव त्रिशूलधरन त्रिपुरांतक गणेश त्रिशूलधरन त्रिपुरांतक गणेश जिनके जगवंदन महादेव 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 महेश्वर महेश्वर महादेव देव हे महेश्वर त्रिशूलधर त्रिपुरांतक गणेश जिनके जगवंदन 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 वंदन वंदन महादेव महेश्वर महादेव पंचानन पार्वती पते पंचानन पार्वती पते पंचानन पार्वती पते बिल्वपत्र कमलासन पूजित बिल्वपत्र कमलासन पूजित गुणसागर आगर गावत तानसेन महादेव देव महेश्वर महादेव महादेव महेश्वर महादेव 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 संसार सिंधुमति दुस्तर मुक्ति तीर्थोर्नान्यः प्लवो भगवतः पुरुषोत्तमस्य लीला कथारस निषेवण मंतरेण पुंसो भवेद्विविध दुःखदवार्दितस्य भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय म्हणा जरा आवाज करा जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव भगवती जगदम्बा माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया हरिकीर्तनाला सुबद्धता देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला नारदीय कीर्तनाचे नवसंजीवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे कीर्तनाचार्य गोविंदबुवा होशिंग यांचं पद आज निरूपणासाठी घेतलं आयुष्यभर कीर्तन केलं आणि कीर्तन एक एक कीर्तनच केलं कीर्तनच्या विरुद्ध जे होतं ते कधी केलं नाही कीर्तन हा शब्द उलटा वाचला की त्याचा अर्थ काही वेगळा होतो तेव्हा आपल्या कीर्तनामध्ये वैपरीत्य न आणता जे हरी कीर्तन करीत राहिले आणि आपल्या मागेही जनांनी असंच हरी कीर्तन करत राहावं याचा वस्तुपाठ लोकांसमोर ठेवला ते गोविंदबुवा होशिंग घराण्यामध्ये मोठी परंपरा कीर्तनाची होती किती मोठी तर त्यांच्या वडिलांनी 36 चातुर्मास गोऱ्या रामाच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवा केलेली होती कीर्तनकारांमध्ये 4 मुख्य प्रकार सांगतात पहिला प्रकार आहे चातुर्मासीय बुवा म्हणजे 4 महिने एकाच जागी कीर्तन करू शकतील असे बुवा आता करणारेही नाहीत आणि ऐकणारे त्याहून नाहीत सद्गुरुनाथ महाराज की जय चातुर्मासीय बुवा दुसरा प्रकार आहे तो महिने बुवा म्हणजे महिनाभर कीर्तन करू शकतात एवढं भांडवल आहे
तिसरा प्रकार आहे जन्मे बुवा, म्हणजे जन्माची, पुण्यतिथीची, जयंतीची अशी कीर्तन करतात, जन्मे बुवा. आणि चौथा प्रकार आहे लळतीये बुवा, म्हणजे काल्याची, ललिताची एवढीच कीर्तन करतात. तेव्हा कीर्तनकारांमध्ये सुद्धा प्रकार, पण एका ठिकाणी उभं राहून 4 महिने कीर्तन करावं नव्हे, एकाच मंदिरामध्ये अनेक चातुर्मास करावेत, अशी ज्यांच्या घराण्याची परंपरा होती त्या घराण्यामध्ये गोविंदबुवांचा जन्म झाला. आणि बालपणापासून हरिकीर्तन पाहत असल्यामुळे आपोआप याचा अभ्यास करावा असं वाटून 6 वर्षामध्ये बुवांनी कीर्तनाचा अभ्यास केला. आणि मग भारतभर त्यांची कीर्तनं झाली. त्यांचा कीर्तनावर आणि कीर्तनकारांवर उपकार असा आहे की एक एक ग्रंथ त्यांनी आपल्या कीर्तनामधून 8-8, 10-10 वर्ष सांगण्याची परंपरा सुरू केली. म्हणजे एकाच मंदिरामध्ये ठाकूरद्वारला मुंबईला कीर्तनं होत असत, तर तिथे कीर्तनं जेव्हा सुरू होत असत तेव्हा एक चातुर्मास बुवा रामायण सुरू करायचे आणि मग तिथून पुढच्या चातुर्मासात, त्याच्या पुढच्या चातुर्मासामध्ये असा वर्षानुवर्ष एक ग्रंथ चालत असे. तेव्हा रामायण, महाभारत आणि भागवत यासारख्या ग्रंथांचं कीर्तनामध्ये श्रवण व्हावं याची पद्धती, परंपरा ही गोविंदबुवांनी सुरू केली, टिकवली. त्यांच्या परंपरेनं पुढे त्यांचे मोठे शिष्य प्रशिष्य झाले. याचा आवाज थोडासा कमी करायला पाहिजे. अशी बृहत परंपरा ज्यांची निर्माण झाली ते पुढे उत्तर आयुष्यामध्ये वाराणसीमध्ये जाऊन निवास करते झाले. आपल्या कीर्तनामध्ये मिळालेलं जे काही मानधन होतं त्या धनातून त्यांनी 2 वास्तू निर्माण केल्या. त्यातली एक वास्तू प्रापंचिकांसाठी आणि एक वास्तू संन्याशांसाठी. प्रापंचिकांसाठी जी वास्तू निर्माण केली त्या वास्तूचं नाव गंगा महाल, म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर तिथे आहे. आजही या दोन्ही वास्तू वाराणसीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि संन्यास धारण केला त्यानंतर तारकाश्रम या नावानं ते प्रसिद्ध झाले. ते ज्या मठामध्ये निवास करत होते ती वास्तूही त्यांनी बांधून घेतलेली होती. त्या वास्तूचं नाव रामतारक मठ. ही वास्तू आजही तुम्हाला दुर्गा घाटावर वाराणसीला पाहायला मिळेल. तुम्ही वाराणसीला गेलात तर मुद्दाम बघा ती वास्तू. तेव्हा कारण अत्यंत मोठ्या व्यक्तींचं सान्निध्य त्या वास्तूला लाभलेलं आहे. तेव्हा पारमार्थिक आणि प्रापंचिक या दोघांवरही ज्यांनी आपल्या कीर्तनानं आणि कीर्तनातून प्राप्त झालेल्या धनानं उपकार केला ते गोविंदबुवा होशिंग तथा तारकाश्रम स्वामी महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये सांगतात. कथामृत संतत पान करी, संत तपान करी, कथामृत संतत पान करी, मुक्तचे झाले बहुजन येणे, हेची मनी तू धरी, कथामृत संतत पान करी, श्रवणी गोड वर्णनी गोड हे, परमामृत लहरी, कथामृत संतत पान करी, दीनपणाने सेविसी जरी तू, मुक्त करील हरी, कथामृत संतत पान करी, संत तपा न करी, कथामृत संतत पान करी. या कलियुगाचा विचार जर केला तर त्या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं श्रवणा इतकं उत्कृष्ट साधन दुसरं नाही. कारण असं आहे, ज्ञानमार्गानं परमेश्वरापर्यंत पोहोचायची इच्छा करावी
तर त्यामध्ये असलेला किचकटपणा हा तापदायक होतो आजच्या काळामध्ये. तेवढी चिकाटीही नाही अशी परिस्थिती आहे. कर्ममार्गाने पुढे जायचं तर त्या कर्मात विविधता आहे. मग नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त, उपासना, निषिद्ध वगैरे. तेव्हा कर्मामध्ये विविधता आहे आणि कर्म हे निष्काम असावं लागतं, ते होणं कठीण. त्यामुळे कर्ममार्गाने जाणं हेही आजच्या काळामध्ये आम्हाला कठीण होतं त्या मानाने. तिसरा जो योग मार्ग आहे त्यासाठी आवश्यक असलेलं धैर्य, त्यासाठी लागणारी बैठक ही आज दुर्मिळ होत चाललेली आहे असं आपल्या लक्षात येईल. तेव्हा त्या योगमार्गाने पुढे जाणंही तसं कठीण होतं. मग हा भवसागर तरून जायचा असेल, भवसिंधू तरायचा असेल, यातून पहिलं पार जर जायचं असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार शास्त्रकारांनी केला. तारकाश्रम स्वामी महाराजांसारख्यांनी केला, पंतांसारख्यांनी केला. आणि मोरोपंत म्हणाले, गहन भवाब्धितराया, गहन भवाब्धितराया भगवल्लीला कथा श्रवण सेतु. गहन भवाब्धितराया भगवल्लीला कथा श्रवण सेतु. याहुनि अन्य कलियुगी, याहुनि अन्य कलियुगी नाहीच उपाय शुद्ध सुख हेतु. रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 रघुत्तमा रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा. गहन भवाब्धितराया काय म्हणाले पंत? हा गहन ज्याचा अंत पार लागत नाही. अहो, समुद्राकडे आम्ही नजर टाकावी आणि तो कुठपर्यंत आहे याचा आम्हाला अंदाजच येऊ नये. जिथे जिथे म्हणून नजर जावी त्या त्या ठिकाणी समुद्राचं अस्तित्व आहेच. पलीकडे जायचंय खरं, पण कसं जावं कळत नाही. पलीकडे जाण्यासाठी नौकेचा आश्रय केला, पण ती नौका नेमकी कोणत्या दिशेनं हाकारायची आहे याचं ज्ञान नाही. गहन भवाब्धितराया. पंत म्हणाले, एवढी खटपट करण्याची गरज नाही. नौकेनं पलीकडे जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी सेतू आहे, त्यासाठी सेतू बांधलेला आहे. अहो, पण हा गहन अंतपार न लागणारा एवढ्या मोठ्या सेतूचं निर्माण कुणी केलं? विधीनं ते निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि विधीनं केलं आहे आणि विधियुक्त केलं आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे विधीने निर्माण केलं. गहन भवाब्धितराया. कोणता सेतू तो? भगवल्लीला कथा श्रवण सेतू. भगवंताच्या लीला कथांचं श्रवण करणं हा भवाब्धी तरून जाण्याकरता, भवसागर तरून जाण्याकरता निर्माण केलेला सेतू आहे. याहुनी अन्य कलियुगी. यापेक्षा या कलियुगामध्ये दुसरं सुलभ साधन शुद्ध सुख प्राप्त करून देणारं कोणतंही नाही. म्हणून बाकी कोणतीही खटपट न करता आम्ही भगवंताच्या लीला कथांचं श्रवण करावं. बरं, इथे श्रवणाचाच उल्लेख का केला? तर त्याचं कारण असं आहे की भजनाची सुरुवात, भक्तीची सुरुवात ही श्रवणाने आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. आत्मनिवेदनापर्यंतची वाट ही श्रवणाने सुरू होते. म्हणून श्रवण करावं.
नववध्या भक्तीचा आधार त्याला श्रवण असं म्हटलेलं आहे. म्हणून श्रवण करा. आणखीन असं आहे की भजन करायचं असेल म्हणजे भक्ती करायची असेल आणि भजन करायचं असेल तरी श्रवण हे महत्त्वाचं. कसं काय? कीर्तन करायचं आहे, कीर्तनाकडे वळायचं आहे, आधी ऐकावं लागतं. एखादी गोष्ट शिकायची आहे, आधी ऐकावी लागते आणि मग करावी लागते, म्हणजे मग करता येते. कधी करता येते? जेव्हा कुणाचं तरी चांगलं आम्ही ऐकतो तेव्हा. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे मोठ्यांचं आधी ऐकायचं, मग त्यांनी सांगितलंय जे ते ऐकायचं आणि मग ते करायचं. त्याशिवाय त्याच्याकडे वळणं नाही. किंबहुना तसे आम्ही जरी वळलो तरी त्याच्यामध्ये पूर्णत्व नाही, पूर्णता नाही. निपुणता जर प्राप्त व्हायची असेल तर त्याकरता श्रवण महत्त्वाचं आहे. विठोबा अण्णा दफ्तरदार सांगतात, भो भक्ती मार्ग निरताः, भो भक्ती मार्ग निरताः श्रवणं कुरुतानिशं भजनस्य हि संपूर्तिः श्रवणेन विना कुतः. भो भक्ती मार्ग निरताः श्रवणं कुरुतानिशम, श्रवणम अनिशम कुरुत. सदैव श्रवण करीत जा. भक्ती मार्गाने भजन मार्गाने जाणारे जे लोक आहेत हे भक्तजन हो, श्रवणम कुरुतानिशम. का? भजनस्य हि संपूर्तिः श्रवणेन विना कुतः. श्रवण केल्याशिवाय भजनाची संपूर्ती होईल कशी? इथे कीर्तनाला मी उभा राहिलोय, श्रवणालाच कुणी नसतील तर वक्ता हा वक्ता न राहता तक्ता होईल का नाही? तसा त्याचा तक्ता होऊ नये याकरता श्रोता हवा, ते श्रवण करणारा हवा. भजन हे श्रवणा वाचून नाही. भजनामध्ये आम्ही बसलो तरी सुद्धा जी चाल सुरू आहे ती ऐकायची आणि मग मागे जायचं, मग ती गायची. त्याशिवाय भजन नाही. भजनस्य हि संपूर्तिः श्रवणेन विना कुतः. आणखीन म्हणाले, भजन म्हणजे भक्ती, तिची संपूर्ती श्रवणा वाचून कशी होईल? नवविधा आहे, त्यातलं श्रवणच जर काढलं तर 8च राहील, 8च राहतील. आणि 8 हा आकडा तसा फारसा शुभ नाही आहे. सद्गुरुनाथ महाराज की. का ते मला नंतर विचारा, कधीतरी नंतर सांगेन तुम्हाला, किंवा कीर्तन झाल्यानंतर सांगेन. तुम्ही करत राहा विचार कीर्तनवर, मी तुम्हाला सांगेन, त्याचं उत्तर देईन. त्यामुळे नवांकाला महत्त्व, ती पूर्ती श्रवणा वाचून होणार नाही. म्हणून भजनस्य हि संपूर्तिः श्रवणेन विना कुतः. आणि पुढे जाऊ, विठोबा अण्णा आहेत ते, तेव्हा त्यांना एकाच पंक्तीचे अनेक अर्थ करता येतात. विठोबा अण्णा म्हणाले, श्रवणम कुरुतानिशम असं मी सांगितलं, याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की भजनस्य म्हणजे नक्षत्र समूह, भजन म्हणजे नक्षत्र समूह, नक्षत्रगण, याची संपूर्ती सुद्धा, परिपूर्णता सुद्धा श्रवण असल्याशिवाय होत नाही. सद्गुरुनाथ महाराज की. श्रवण नक्षत्रा वाचून 27 ही नक्षत्रांची संख्या पूर्ण होत नाही. म्हणून त्या भजनात आणि या भजनात सुद्धा श्रवण हवं, श्रवणा वाचून परिपूर्णता नाही. ते श्रवण करावं. आणखी असं आहे की ज्ञान प्राप्ती करत असताना पाहण्याने मनुष्य शिकतो, तसा ऐकून मनुष्य शिकतो. पाहण्याच्या बाबतीमध्ये, वाचण्याच्या बाबतीमध्ये ज्याला वाचता येतंय तो वाचू शकेल म्हणून वाचू शकेल, कळेल तुम्हाला. जो वाचू शकेल तो वाचू शकेल, पण जो वाचू शकत नाही, निरक्षर आहे, त्याला तरण्याची सोयच नाही का? मग त्याचा पुढे जाण्याचा अधिकार हा हिरावून घेतलेला आहे का?
तर तसं नाही आहे. ज्याला वाचता येत नाही त्याला ऐकूनही ज्ञान प्राप्त करता येतं. किंबहुना दृष्टीहीन जे आहेत, अंध जे आहेत, त्यांना दिसत नसलं तरी ही शक्ती मात्र मोठी असते. ही संवेदना मात्र त्यांच्या ठिकाणी ऐकण्याची शक्ती ही फार मोठी असते. त्यांना जे कळतं ते डोळसानं सुद्धा लक्षात येत नाही अशी स्थिती आहे. तेव्हा जसं पाहून वाचून शिकता येतं तसं ऐकून शिकता येतं. आणि त्या ऐकण्याच्या बाबतीमध्ये एक विशेष असा की वाचणारे जे डोळे आहेत त्या डोळ्यांच्या ठिकाणी बंद होण्याची सोय आहे. ज्याच्या द्वारा आम्ही ऐकतो त्या कानाच्या ठिकाणी बंद होण्याची सुविधा नाही. तिथे बंद होण्याची सोय नाही. म्हणजे सदोदित जर ज्ञान प्राप्त करता येत असेल तर ते ऐकण्याने करता येतं. एखादा मनुष्य गाढ झोपेत असतो पण तरी जवळ जाऊन आम्ही हाक मारली तर सगळं शरीर हे पूर्वीसारखं जागृत होऊन काम करायला लागतं की नाही. म्हणजे त्या स्थितीतही जागृत करणारं साधन जर काही असेल तर इंद्रियांच्या बाबतीमध्ये तिथेही श्रवणच आहे. वेदाचा विचार जर आपण केला, जगातलं फार प्राचीन वाङ्मय, आद्य वाङ्मय म्हणून वेदांकडे पाहिलं जातं. त्या वेदाला शास्त्रांनी श्रुती असं म्हटलं. संगीतामध्ये सुद्धा श्रुतीचा विचार आहे. या श्रुती का? ऐकून मिळवलेलं ज्ञान आहे. ऐकून मिळवलेलं ज्ञान आहे. आणि आमच्याकडे ज्ञान प्राप्त करण्याची जी मूळची पद्धत आहे ती गुरुमुखानं श्रवण करायचं आणि ठसवायचं, त्याचा सराव करत जायचा अशीच आहे. आजही खऱ्या अर्थानं संगीत शिकणारी जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत संगीताचे, त्यांना गुरुजी लिहून देत नाहीत. लिहू नका म्हणतात. मग तो कायदा असो, राग असो, पदन्यास असो, लिहून घ्यायचं नाही. लिहिणं नंतर, आधी ऐकणं आणि त्या ऐकण्याप्रमाणे करणं. कारण ऐकण्यानं मनावर होणारा संस्कार हा फार सखोल असतो. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून श्रवण महत्त्वाचं आहे. एखाद्या ठिकाणी जय जयकार चाललेला असला, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, तर ऐकून भक्तिभाव जागृत होतो. एखाद्या ठिकाणी हर हर महादेव सच्श्री आकाल अशा गर्जना ऐकल्या तर त्या गर्जना ऐकल्यानंतर शरीरामध्ये आमच्या ऊर्जा निर्माण होते, पराक्रम जागा होतो आणि आपणही पुढे एक पाऊल टाकावं त्वेषानं असं वाटतं. तशी शक्ती नसली तरी शरीर तशी कृती करायला सिद्ध होतं. हा श्रवणाचा परिणाम आहे. आणखीन असं आहे की जाता जाता सहज वाट वाकडी न करता लावणीची चाल एखाद्याच्या कानावर आली तरी सुद्धा चाळाचा नाद ऐकून चाळा लागतो की नाही चाळांचा, किंवा चाल ऐकून चाल बिघडते की नाही, तिथे सुद्धा ती चाल ही श्रवणाने पोहोचते. तात्पर्य असं आहे की श्रवणाचं जीवनातलं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण मग ते जे ऐकायचं आहे आम्ही, ते काय ऐकावं हा प्रश्न आहे. कारण नुसतं ऐकलं तिथे संपत नाही. ऐकणं अधिक त्याप्रमाणे करणं. पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे ती अशी आहे की ऐकणं, त्याचा भाव समजून घेणं आणि मग त्याप्रमाणे करणं. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे पूर्ण श्रवण. नाही तर ऐकलं आणि सोडून दिलं, ऐकलं आणि इतरांना सांगितलं नव्हे, ऐकलं आणि त्याच्यावर मनन केलं, हे श्रवण अत्यंत उत्कृष्ट तऱ्हेचं मानलेलं आहे.
खाविंदांच्या दरबारामध्ये एक मूर्तिकार 3 मूर्ती घेऊन आला. त्या 3ही मूर्ती त्यांनी समोर मांडल्या आणि तो म्हणाला, या 3ही मूर्ती एकसारख्या आहेत, यातली कोणती मूर्ती श्रेष्ठ हे तुमच्या दरबारामध्ये कोणीतरी ओळखून दाखवावं, याकरता मी इथे मांडल्या आहेत या मूर्ती. आता खाविंदांकडे बिरबल नावाचा पंडित होता. तेव्हा त्याला बोलवून घेतलं आणि सांगितलं की याचा निर्णय करा, काय ते यातली श्रेष्ठ मूर्ती कोणती सांगा. 3ही मूर्ती अगदी एकसारख्या. ते म्हणाले, मला 8 दिवसाची मुदत द्या, मी 8 दिवसात याचा निर्णय देईल. दिली मुदत. त्या मूर्तिकाराची सगळी बडदास्त ठेवली. 8 दिवसांनी दरबार भरला. त्या दरबारामध्ये हा मूर्तिकार हजर झाला. मूर्ती अशा समोरच ठेवलेल्या होत्या. बिरबलजी पुढे आले आणि म्हणाले, माझ्या उजव्या हाताची ही जी मूर्ती आहे ती मूर्ती सर्वोत्कृष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. तो मूर्तिकार उठला आणि म्हणाला, हा निर्णय तुम्ही कशावरून केला? बादशाही पाहतायत की नेमका कशाच्या आधारावर केलेला आहे हा निर्णय, कारण काय ते महत्वाचं आहे. आता तुम्ही सांगताय म्हणून मी ऐकतो हे दिवस राहिले नाही, हे असं करायचं आहे, कारण काय? सद्गुरुनाथ महाराज सांगतो, कारण सांगतो. बिरबलजी म्हणाले, ही मूर्ती बघा, या मूर्तींमध्ये एक सूक्ष्म भेद आहे, पण दिसत तर काही नाही. दिसत नाही म्हणजे भेद असत नाही असं नाही आहे. भेद आहे, तुम्हाला दृग्गोचर होत नाही कारण दृष्टीची मर्यादा आहे. मी प्रयोग करून दाखवतो असं म्हणून आपल्याजवळ तार होती, ती तार काढली आणि ती तार घेऊन डावीकडची जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानामध्ये बिरबलाने ती तार घातली. उजव्या कानामध्ये घातलेली तार डाव्या कानामधून बाहेर पडली. तार काढून घेतली. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली. आता त्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातल्यानंतर ज्या कानातून तार घातली होती तिथून ती तार आत गेली आणि मुखावाटे बाहेर आली. आणि तिसरी जी मूर्ती होती त्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातल्यानंतर ती कानातूनही बाहेर आली नाही, तोंडातूनही बाहेर आली नाही, मुखावाटेही आली नाही, ती आतमध्ये तशीच गेली राहिली. तिन्ही मूर्तींचं काय महत्व आहे हे बिरबलांनी समोर दाखवून दिलं. पण तरी लोकांना समजेना. म्हणाले, हा फरक आहे हे कळलं, पण तरी ही श्रेष्ठ का? तर म्हणाले, त्याचं असं आहे की जो मनुष्य या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो त्याचं श्रवण अधम आहे. ही मूर्ती तशी आहे. या कानामधून घातलेली तार या कानातून बाहेर पडते, अधम. मधली जी मूर्ती आहे ती मूर्ती या कानामध्ये तार घातल्यानंतर मुखावाटे बाहेर येते, म्हणजे जे ऐकते ते जगाला कुणाला सांगू नकोस असं सांगून सगळीकडे सांगते, मध्यम. आणि तिसरी जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातल्यानंतर आतमध्ये हृदयापर्यंत जाते. याचा अर्थ जे ऐकलंय ते हृदयापर्यंत नेऊन त्याच्यावर विचार करण्याची प्रवृत्ती प्रदर्शित करते. म्हणून माझ्या दृष्टीने माझ्या उजव्या हाताची ही मूर्ती सर्वश्रेष्ठ आहे. सद्गुरुनाथ महाराज की. पूर्ण श्रवण म्हणजे काय? तर जे आम्ही ऐकलंय त्याचा भाव समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर एकाला सांगितलं की चालला आहात, अंधार पुष्कळ आहे, दगड धोंडे बघून चाला. अंधार पुष्कळ आहे, दगड धोंडे बघून चाला. तो म्हणाला, अंधार पुष्कळ आहे, दगड धोंडे कसे दिसणार? सद्गुरुनाथ महाराज की. मथिता अर्थच लक्षात घेतला नाही. आईने मुलाला सांगितलं, अरे बाळा, मी बाजारात जाऊन येते, तोपर्यंत दुधाकडे लक्ष ठेव बर का, दुधाकडे लक्ष ठेव. एवढं सांगून आई बाजारामध्ये निघून गेली. हा
स्वयंपाकघरामध्ये येऊन बसला. आई आली तेव्हा घरभर धूर आणि पातेलं काळं पडलेलं. आई म्हणाली, अरे काय, मी तुला काय सांगून गेले होते? आई, तूच सांगितलं होतंस ना दुधाकडे लक्ष दे, मी दुधाकडे बघत बसलोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. दुधाकडे लक्ष दे याचा अर्थ तापल्यानंतर बंद कर. ऐकलं पण त्याचा भाव समजून घेतला नाही. त्या श्रवणाचा उपयोग नाही. जे काही ऐकलंय त्याच्यावर सारासार विचार करून त्यातलं जे ग्रहण करण्यासारखं आहे ते ग्रहण करून त्याच्यावर सदोदित मनन करीत राहणे म्हणजे श्रवणाची परिपूर्णता साधणं असं आहे. मग हे श्रवण, अशा पद्धतीचं श्रवण हे आम्ही कशाचं करावं? भगवत प्रसाद होण्याकरता. मोरोपंत म्हणाले, अष्टांगी नमुनी ते नको तवण, ईश प्रसाद भाया अष्टांगी नमुनी ते नको तवण, साधन सुख कर सुलभही एकची हरिनाम कीर्तन श्रवण. सुलभ साधन जर काही असेल तर ते हरिनाम कीर्तन श्रवण हे साधन आहे. भगवंताच्या लीला कथांचं, गुणांचं, कीर्तीचं श्रवण करीत राहणे हा उत्कृष्ट मार्ग आहे. म्हणून गोविंदबुवा होशिंग म्हणाले, जर पान करायचं असेल म्हणजे सतत काही ऐकायचं असेल तर काय ऐकशील? कथामृत संतत पान करी. कथामृताचं पान कर. भगवंताच्या कथा या नुसत्या कथा नाही, त्या अमृत स्वरूप आहेत. कारण त्यांची गोडी ही कधीही नासत नाही. कथामृत संतत पान करी, संतत पान करी, कथामृत संतत पान करी. का? कारण आजपर्यंत या कथा ऐकून अनेक जण मुक्त झाले. मुक्तची झाले बहुजन येणे, हेची मनी तू धरी. आजवर अशा भगवंताच्या लीला कथांचं श्रवण करून अनेक जण उद्धरून गेले, तरून गेले. परीक्षितीसारखा राजा, पण त्याची सुद्धा मुक्तता ही श्रवणाने झाली. म्हणून आजपर्यंत अनेकांना तारणारी ही जी भगवत कथा माऊली, तिचं श्रवण करीत राहा. त्या श्रवणाने तुझा उद्धार होईल. पण मग प्रश्न असा आहे की जे श्रवण आम्हाला करायचं आहे, भगवत कथांचं श्रवण करायचं आहे, लीला कथांचं श्रवण करायचं आहे, पण त्या भगवंतांच्या कथा असंख्य असंख्य, हरी अनंत, हरी कथा अनंता अशी स्थिती आहे. मग काय करावं? जन्म कर्मे हरीचे अनंत गुण, जन्म कर्मे हरीचे अनंत गुण, म्हणाल त्यांचे नोहे श्रवण. लोक प्रसिद्ध जे पुराण, श्रवण करावे अत्यादरे. संतांनी सांगितलं, भगवंताच्या कथा जन्मकर्म अनंत जरी असली आणि ती सगळी ऐकणं शक्य नसलं तरी मग काय करावं? लोक प्रसिद्ध जे पुराण, लोकांमध्ये आपल्या महात्म्याने प्रसिद्ध झालेली श्रीमद भागवतासारखी जी पुराण आहे, त्या पुराणांचं श्रवण करावं. आणि ते करत असताना अत्यादरे हे महत्त्वाचं आहे. संशयपूर्वक नव्हे, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून. कारण असं आहे, श्रवणाचं पथ्य विश्वासो गुरुवाक्येषु, गुरुवाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वस्मिन दीनत्व भावना, दीनत्व बाणवून मनोदोष जयश्चैव, मनोदोषांवर विजय प्राप्त करून मग कथायाम निश्चला मतिही, मग कथेमध्ये निश्चल अशी बुद्धी स्थिर करून तिचं श्रवण करावं. असं श्रवण जर चांगल्याकडून घडलं तर त्यासारखा परमलाभ नाही. त्यांनी काय होईल तर
दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी. तो श्री हरी तुला भवसागरातून मुक्त करील. भवसागरामधून तरण्याकरता श्रवणा इतका सुगम उपाय अन्य नाही हे जाणून पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये तारकाश्रम स्वामी महाराज म्हणाले, संतत पान करी कथामृत संतत पान करी. हे रे संतत पान करी. संतत पान करे संतत पान करे संतत पान करे. ये संतत पान करे संतत पान करे. वाह वाह. हे मुक्तचे झाले बहुजन येणे मुक्तचे झाले बहुजन येणे हेची मनी तू धरी हेची मनी तू धरी संतत पान करी. वाह वाह. श्रवणी गोड वर्णनी गोड है श्रवणी गोड वर्णनी गोड है परमामृत लहरी. आता लावा. परमामृत लहरी संतत पान करी. संतत पान करी संतत पान करी. दीनपणाने सेविसी जरी तू दीनपणाने दीनपणाने सेविसी दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी मुक्त करील हरी
संतत पान करी, संतत पान करी, कथामृत संतत पान करी, संतत पान करी, संतत पान करी. मध्यंतरामध्ये आपण भजन करू आणि चरित्र भाग बघू. भजन मी सांगतो, तुम्ही माझ्या मागून मोठ्याने म्हणा सगळ्यांनी. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 ओ रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ति मोरया. जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. घरात होणारा वाद हा नित्याचाच होता. खरं तर वादामध्ये कुणाला तरी जिंकण्याची क्षमता असलेला हा, पण घरी आला की त्याचा कोणताही मान सन्मान राहायचा नाही. वाटेल ते वाटेल तसं त्याला बोलणारी त्याची पत्नी यांनी सतत दुःखी असणारा आणि त्यातही हा प्रपंच करताना काही सौख्य, काही सुख, समाधान हे आपल्या अपत्याच्या रूपाने असावं तर तसंही नव्हतं. त्यामुळे प्रपंच चालू होता, संसार चालू होता, पण समाधान त्यामध्ये नव्हतं. पत्नी कपटी हट्टी भांडे, पत्नी कपटी
हट्टी भांडे टाकून या किती बोले पत्नी कपटी हट्टी भांडे टाकून या किती बोले पत्नी कपटी. हे रोज चाललेलं होतं आणि त्यामुळे त्रस्त झालेला तो सदोदित मनामध्ये असा विचार करायचा की हे सगळं सोडून आपण आता कुठेतरी जावं. पत्नी कपटी हट्टी भांडे टाकून या किती बोले बहुत दिनी ते सहन करी परी मन दुःखाने पोळे राम साधोजी राजा राम कहोजी. या सगळ्याचा उबग यायला लागलेला होता. एके दिवशी घरामध्ये असाच वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसान आता घराबाहेर आपण कायमचं पडावं या विचारापर्यंत जाण्यात झालं. पाऊल घराबाहेर टाकलं आणि जशी वाट दिसेल तसा हा विप्र वनामध्ये येऊन पोहोचला. घनदाट अरण्य होतं. या अरण्यामध्ये जाऊन काहीतरी आपल्याला शांतता प्राप्त होईल असा विचार करून एका वृक्षाच्या आश्रयानं आधारानं हा तप करायला लागला. डोळ्यामधून आसव गाळतोय. मन अतिशय पोळलेलं आहे. त्या मनाला त्या दुःखातून बाहेर काढणं त्याला सहज शक्य होत नाही अशी परिस्थिती. डोळे मिटावेत तर डोळे उघडत आहेत. मनाला शांत व्हावं तर मन घराचा विचार करते. मनामध्ये विचार आला की हा सगळा प्रपंच करताना मी असं काय चुकलो की ज्या चुकीमुळे मला हे सगळं भोगावं लागतं. पण एक मन सांगत होतं की अरे बाबा, तू आत्ता काय वागतोस हे महत्त्वाचं नाही, यापूर्वी तू काय वागलायस हे फार महत्त्वाचं आहे. ललाट लिखिता रेषा न शक्या परिमार्जितुम. ललाटावर विधीनं लिहिलेलं जे तुझं भाग्य आहे, अरे तो साक्षात देव, पण त्याच्यावर सुद्धा एक मात्रा म्हणजे दैव. देवाचं सुद्धा या मात्रेपुढे काही चालत नाही अशी जालीम मात्रा आहे. यातनं बाहेर पडायचं असेल तर काय करावं? त्रैलोक्यात आपण हिंडलो तरी आपल्याला ते शक्य व्हायचं नाही. एकच आहे, या सगळ्यामध्ये आपल्या मनाचं समाधान आपल्याला मिळेल यासाठी काही ना काहीतरी आपण उपाय करायला पाहिजे. या सगळ्यापासून मनाला ओढून मागे आणलंच पाहिजे. विचार तो करीत बसलेला आहे. तप करण्याचा प्रयत्न करतोय. तोवर कुणीतरी एक यती त्या मार्गानं त्याला जाताना दिसले. समोर आला, नमस्कार केला आणि म्हणतोय, यती महाराज, मला माझ्या मुक्तीचा मार्ग काहीतरी सांगा. या प्रपंचाचा वीट आलाय, मला उबग आलाय. यती महाराजांनी ऐकलं आणि महाराज म्हणतायत, अरे असा उबग आलेले मला आजपर्यंत खूप लोक भेटले, पण कितीही उबग आलेला असला तरी 2 दिवसापेक्षा अधिक त्यांचा परमार्थ होत नाही. सद्गुरुनाथ महाराज की. असे कुंभात मिळणारे महाराज खूप आहेत. ते 45 दिवसांसाठी झालेले असतात. जितका अवधी तितका वेळ हा महाराज अशी स्थिती असते. अरे असा परमार्थ करणारे मला खूप दिसतात, पण तुला असा करायचा आहे का खरंच करायचा आहे? नाही नाही, मला खरंच परमार्थ करायचा आहे. अरे मग त्यासाठी इथे वनात येऊन राहण्याची गरज नाही. कुटुंबात राहूनही परमार्थ करता येतो. प्रपंच करता करता सुद्धा परमार्थ साधता येतो. तुझी ही समजूत चुकीची आहे की त्यासाठी वनात तुला येऊन राहायला लागेल. नाही महाराज, त्याचं कारण वेगळं आहे. काय?
घरी काहीही सुख नाही म्हणून मी खरं तर इथे आलो आहे. आणि तसं म्हणाल तर प्रपंचातली पूर्ण आसक्ती अजून माझी संपलेली नाही. मग बाळा एक कर, विधीने विषय सेवन तरी ते त्यागाचे समान. विषयाचा उपभोग एका मर्यादेत जर घेता आला तर ते सुद्धा त्याग केल्यासारखंच आहे. तेव्हा ती मर्यादा ओलांडणार नाहीस हा विचार करून प्रपंचामध्ये राहा, तुझा परमार्थ होईल. काळजी करू नकोस, तो प्रपंच तुला बाधक ठरणार नाही, साधक होईल. तू साधक होशील, परमार्थ तुला साध्य होईल. माझा आशीर्वाद आहे तुला, असं म्हणून यती महाराज पुढे निघाले. तो या विप्रानं वाटेत लोटांगण घातलं, पाय धरले आणि म्हणाले, महाराज असे जाऊ नका. मला परमार्थाविषयी तुम्ही सांगितलं, सुचवलं, पण तरी प्रपंचामध्ये मला ते सुख प्राप्त व्हायचं नाही. कारण 3 गोष्टी अशा आहेत प्रापंचिकासाठी की त्यानं त्याला सुख होतं. अपत्यंच कलत्रंच सताम संगतिरेवच. त्यातल्या सज्जन संगतीचा लाभ मला अनायासाने झालाय. माझं कलत्र तर काही सुधारण्यासारखं नाही आहे, म्हणजे पत्नी, तिच्यात आता काही बदल होणार नाही आहे. आणि अपत्य याचा लाभच मला झालेला नाही आहे. तेव्हा आता हात जोडून तुमच्याकडे माझी प्रार्थना आहे की तुम्ही मला अपत्य होईल असा आशीर्वाद द्या, मला काहीतरी प्रसाद द्या, अशी काहीतरी किमया करा की त्या किमयेमुळे मला अपत्य प्राप्ती होईल. आणि ज्या अपत्य प्राप्तीमुळे निदान माझा प्रपंच सुखाचा होईल, मला समाधानाने 4 क्षण जगता येईल, इतकं करा. हट्ट न सोडी आत्मदेव हे, हट्ट न सोडी आत्मदेव हे, पाहुनी संन्यासी बोलला एक जरी करसी. हट्ट न सोडी आत्मदेव हे, पाहुनी संन्यासी बोलला एक जरी करसी. बोलला एक जरी करसी, बोलला एक जरी करसी. फल देतो ते भार्येला दे, फल देतो ते. यती महाराज थांबले आणि म्हणाले, एक कर, फल देतो ते भार्येला दे, फल देतो ते. आपल्या झोळीतून त्यांनी फल काढलं, आम्र फल होतं. फल देतो ते भार्येला दे, 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 फल देतो ते. हे फळ घरी जा आणि तुझ्या पत्नीला दे. काय होईल त्यांनी? फल देतो ते भार्येला दे, भक्षण करील जरी संतती होईल तुझला तरी, संतती होईल तुझला तरी. शील सद्गुणा. अरे हे फळ घरी जा आणि तुझ्या पत्नीला दे भक्षण करायला, म्हणजे तिला पुत्र होईल, अपत्य प्राप्ती होईल. आणि एक कर, सत्य अहिंसा दया सद्गुणा, सत्य अहिंसा दया सद्गुणा सांभाळून राही, तरी सुखा अंत पार नाही, तरी सुखा अंत पार नाही. सत्य अहिंसा दया इत्यादी सद्गुणांचं पालन करून राहा. असा करून राहिलास
तर तुझ्या सुखाला अंतपार राहणार नाही, तुझ्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेश उरणार नाही. एवढं कर, हा प्रसाद घे आणि आता घरी जा. त्या यती महाराजांकडून प्रसाद प्राप्त झाला. ऐकुनी वचन ते प्रमुदित की जाहला जाहला. अतिशय आनंदित झाला हा आणि हर्षित होऊन हा आत्मदेव आपल्या गृही पुन्हा आला. काय हो, हे सगळं त्यागून गेला होतात ना, परत कशाला आलात? आता मला एकटं राहायला मिळेल इथे, माझ्या मनाचा कायदा इथे मला करता येईल म्हणून खरं तर मी खुश झाले होते, संतुष्ट झाले होते. आलात का परत? यापेक्षा वेगळं स्वागत होणार नाही याची आत्मदेवाला कल्पना होती. आलोय परत, पण सुख घेऊन आलोय. वा 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 वा, म्हणजे पैसे वगैरे घेऊन आलात वाटतं, धन घेऊन आलात. बघू कुठे आहे हंडा? अगं हंडा वगैरे नाही, हे फळ आहे. या फळाचं काय करायचंय? या एवढ्या एका फळाने तुमचंही पोट भरायचं नाही आणि माझं तर नाहीच नाही. आणलं तसं टाकून द्या. नाही नाही, हे फळ टाकू नकोस. का? अहो, या फळाचं भक्षण केलं तर तुम्हाला अपत्य होईल असं यती महाराजांनी सांगितलंय. संतती प्राप्त होईल असं. होय, बरं सांगितलं. तुमच्यासारख्यांना अशी माणसं खूप भेटतात. भगवी वस्त्र धारण केलेली असतात, गळ्यामध्ये माळा घातलेल्या असतात, खडावा पायामध्ये घातलेले असतात, स्वतःला कीर्तनकार प्रवचनकार म्हणवतात, तुमची फसवणूक करण्याकरता तुमच्या समोर येतात आणि तुमच्यासारखे लोक फसतात. अहो, अशांची संगती काय कामाची? किती हे लबाड संन्यासी, किती हे लबाड संन्यासी, किती हे लबाड संन्यासी, किती हे ढोंग करूनी फसविती सकला मूर्ख लोकांसी. बोलता बोलता तिने आपल्या पतीला मूर्ख म्हणून घेतलं. ढोंग करूनी फसविती सकला मूर्ख लोकांसी, किती हे लबाड संन्यासी, किती हे किती हे लबाड संन्यासी. ढोंग करूनी फसविती सकला मूर्ख लोकांसी. संतती होई वचनाने संतती. अहो, मला सांगा, संतती होईल वचनाने, संतती होईल वचनाने. काय साधिले सांगा मग त्या वेदविहित लग्ने. काय साधिले सांगा मग त्या वेदविहित लग्ने. किती हे लबाड संन्यासी, किती हे लबाड संन्यासी, किती हे लबाड संन्यासी. काय बाई हे लबाड संन्यासी, तुमच्यासारख्याला हातात फळं देतात आणि सांगतात ही फळं खा म्हणजे तुम्हाला पुत्र होतील. अहो, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. अशी फळं खाऊन नवस करून लेकरं बाळ होत असती तर आजपर्यंत पती करायची गरज काय पडली असती? अहो, तुमच्यासारखा पती करण्यापेक्षा मी असाच काहीतरी नवस केला असता आणि या सगळ्यातनं सुटले नसते का? मग त्या लग्नाचा उपयोग काय? काय साधणार त्यातून? मी खायची नाही हे फळ. अगं, असं करू नकोस. ऐक माझं धुंदुली, हे फळ खा. यती महाराजांचा अपमान करू नको. आपला पती काकुळतीला आलाय असं तिने पाहिलं आणि मनामध्ये विचार केला की जाऊ दे, या फळाचं काय करायचं ते आपण ठरवू. यांच्याशी वाद घालण्यापेक्षा आत घेऊन गेलं तर वाद थांबेल. आता
निदान त्या क्षणी फळ हातात आल्यावर का होईना तिला सद्बुद्धी प्राप्त झाली आणि तितक्या काळाकरता का होईना या आत्मदेवाला आनंद झाला. ही आतमध्ये गेली आणि मागल्या दारानं बहीण घरी आली. काय ग, हे काय, तुमच्या घरात तर 18 विषय दारिद्र्य, पण आज तू हे घेऊन बसलेस, हे फळ आणलं वाटतं तुझ्या पतीने आज कमवून. अगं कमवून नाही, कोणीतरी महाराजाचा प्रसाद आहे. असं होय, मग आता खाणार असेल तू. नाही 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 नाही, मी काही खाणार नाही आहे, मी काही खाणार नाही. खरं तर मला खायचं नाही आहे, पण ते पुन्हा मला विचारतील की याचं काय केलं, याचं काय केलं, त्याचं उत्तर काय द्यावं याचा खरं तर मी विचार करते. अगदी बरोबर बोललीस. हे बघ धुंदुली, तो असं कर. भगिनी सांगे युक्ती, मी तुला युक्ती सांगते. मतपुत्र देईन तुझ प्रती. हे बघ, मी आहे गर्भवती, मी गर्भवती आहे, तेव्हा मतपुत्र देईन तुझ प्रती. माझा पुत्र मी तुला प्रदान करीन, नाहीतरी हे मला सांभाळायचंच नव्हतं. आता याचं काय करायचं असा प्रश्नच माझ्या डोक्यामध्ये होता. तोपर्यंत संशयाचं निरसन झालं, समस्येचं निराकरण झालं. अगं माझा पुत्र मी तुला देते आणि तो तू वाढव. अगं पण या फळाचं काय करू. फल गाईस देते, गाईला घाल ते फळ. तात्काळ तिने जाऊन गाईला ते फळ घातलं. गाईनं अतिशय आनंदाने ते फळ भक्षण केलं. इकडे आपल्या पत्नीच्या फलभक्षणाने हा आत्मदेव आनंदित झालेला आहे आणि महाराजांमुळे आपल्यावर आता खूप मोठी कृपा होऊन आपला प्रपंच उत्कृष्ट व्हायला सुरुवात होणार या भविष्याच्या स्वप्नरंजनामध्ये तो आहे. आपल्या बहिणीच्या सांगण्याप्रमाणे धुंदुली आपण गर्भवती असल्याचं नाटक करते आणि दिसामागून दिस चाललेले मास पुढे आले आणि नवमास झाले. हो, नवमास पूर्ण झाले, नवमास 9 दिवस झाले आणि इकडे पुत्र झाला अशी वार्ता. सगळं खोटंच नाटक चाललं होतं. पुत्र झाला अशी वार्ता आली. आत्मदेवाला अतिशय आनंद झाला. पण आनंदाचं आणखी एक कारण असं होतं की ज्या क्षणी धुंदुलीला पुत्र झाला त्याच क्षणी गोठ्यातल्या गाईला सुद्धा पुत्र झाला. हा त्या फलाचा परिणाम होता. एका अर्थाने हे दोघे भाऊच जन्माला आले आणि आता 2 पुत्र हे त्या घरामध्ये वाढायला लागले. आपल्या आईचा स्वभाव जसा तसाच या मुलाचा स्वभाव. आणि जो पुत्र गायीच्या पोटी जन्माला आलेला होता त्याचा गायीसारखा कनवाळू स्वभाव. असं 2 वेगळी अशी 2 वेगळी चित्र या आत्मदेवाच्या नजरेसमोर स्पष्ट दिसायला लागली. दोघांचेही लाड चाललेले आहेत, दोघेही हळूहळू मोठे होत आहेत, पण परिणाम व्हायचा तोच झाला. शेवटी जे रक्तात असतं ते पुढे आल्याशिवाय राहत नाही तशी स्थिती झाली. या पत्नीला जो मुलगा झाला होता असं भासवलं होतं त्याचं नाव धुंधुकारी असं ठेवलेलं होतं आणि जो गाईला पुत्र झाला त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलेलं होतं. गोकर्ण हा वेदाभ्यास, शास्त्राभ्यास, ज्ञानप्राप्ती याच्यामध्ये रममाण असायचा आणि 4 मित्र जमवावेत आणि कुटाळक्या कराव्या याकडे धुंधुकारीची प्रवृत्ती होती. हे करता करता संगती गणिकांची रमवी मन, संगती गणिकांची रमवी मन, धा धिन धा धा धिन.
रमवी मन संगती 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 गणिकांची रमवी मन धन सुंदर वस्त्रे ही देतो धन सुंदर वस्त्रे ही देतो अलंकार ही त्यासन गणितो अलंकार ही आपल्या वडिलांनी वेदशास्त्राच्या माध्यमातून सन्मानाने प्राप्त केलेलं धन होतं ते सगळं धन गणिकांवर यांनी उधळायला सुरुवात केली. अहो वस्त्र द्यावीत, पात्र द्यावीत, अलंकार द्यावेत, पैसा द्यावा आणि उपभोग घ्यावा असं नित्य चालू होतं. अलंकार ही त्यासन गणितो गती नशिबाची नशिबाची गती नशिबाची रमवी मन संगती गणिकांची रमवी मन संगती गणिकांची संगती गणिकांची संगती गणिकांची. त्या गणिकांच्या संगतीमध्ये याचं मन रमायला लागलं आणि हळूहळू घरातला पैशाचा पुरवठा जसा कमी झाला तसा त्या संगतीत राहून मद्यपान करणारा, सुरापान करणारा, उन्मत्त होणारा असा धुंदुकारी आपल्या आई वडिलांवर सुद्धा हात उगारायला मागे पुढे पाहिना अशी परिस्थिती. या सगळ्या त्रासानी धुंधुली खचली आणि त्यातच एके दिवशी तिचं निधन झालं. आता आतमध्ये हे एकटे मागे राहिलेले होते. गोकर्णानं त्यांची समजूत काढावी की बाबा आता तुम्ही इथे राहणं योग्य नाही असं मला खरोखर वाटतं. कारण इथे तुम्ही राहिलात तर हा धुंधुकारी तुम्हाला असाच त्रास देत राहील. म्हणून ताता आता यती पथावरी चालणे हो. आता या सगळ्याचा त्याग करून आपण वनामध्ये जावं हेच उचित होईल. हेच आश्रमधर्मासाठीही योग्य आहे, त्या दृष्टीनेही योग्य आहे आणि आत्ता घरातल्या परिस्थितीसाठी सुद्धा हेच योग्य आहे. आपल्या वडिलांना केलेला हा उपदेश त्या गोकर्णानं वडिलांनी मानला आणि या सगळ्याचा त्याग करून आत्मदेव वनामध्ये निघून गेले कायमचे. अहो इकडे त्या गणिकांच्या नादानी सतत त्यांच्यावर पैसे उडवण्याचा विचार करणारा हा जो धुंधुकारी त्याच्या जवळचं धन संपलं आणि धन संपलं म्हणून एके दिवशी ज्या गणिकांच्या नादामध्ये हा रोज राहत असे, त्यांच्या निवासामध्ये रमत असे, त्याच गणिकांनी याचा वध केला. याच्या मृत्यूला त्या गणिका कारणीभूत झाल्या. गोकर्णाला ही अत्यंत वाईट अशी बातमी कळली, कानावर आली. मनोमन अतिशय वाईट वाटले. काहीही झालं तरी हा सहोदर आहे, तेव्हा याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून शास्त्रानुसार त्याचं सर्व दिवस कार्य हे गोकर्णानं केलं. गयेला जाऊन त्याच्या मुक्तीकरता पिंडदान सुद्धा केलं. पण तरी तपश्चर्येला बसलं, ध्यानाला बसलं की काहीतरी त्रास होतो, काहीतरी अदृश्य शक्ती इथे आहे असं या गोकर्णाला सतत जाणवत असे. म्हणून एके दिवशी मंत्रसिद्ध जलानं ती आकृती त्यांनी स्थिर केली आणि विचारलं की बाबा रे कोण आहेस तू? या साधनेमध्ये व्यत्यय आणण्याचं कार्य काय? काय असं माझ्याकडून राहिलंय? काय अपराध घडलाय म्हणून आपण इथे वावरत असता? शब्द ऐकले आणि प्रतिशब्द झाला. गोकर्णा, अरे मी धुंधुकारी तुझा भाऊ आहे. तू माझ्यासाठी श्राद्ध केलंस, माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न केलेस, पण अजूनही मी इथेच फिरतोय याचा अर्थ तू आता समज. काय तो? मला खऱ्या अर्थानं मुक्ती मिळालेली नाहीये. मी अजूनही
पिशाच योनीमध्ये आहे. हात जोडले आणि गोकर्णाने विचारलं, मग मुक्तीसाठी मी काय करू? अरे ते सांगणार आहे मी कोण? तू ज्ञानी आहेस, विद्वान आहेस, पंडित आहेस, माझ्यापेक्षा याची कल्पना तुला अधिक आहे. असं म्हणून ती आकृती बोलायची बंद झाली. गोकर्णाच्या लक्षात येईना की आता याच्यावर आपण काय केलं पाहिजे. म्हणून गोकर्णाने भगवान सूर्यनारायणांची उपासना सुरू केली आणि त्या तपश्चर्येने भगवान सूर्यनारायण एके दिवशी व्यक्त झाले. कृपाप्रसाद प्राप्त झाला, दर्शनाने संतुष्ट झाला गोकर्ण आणि हात जोडून विचारलं की महाराज मला सांगा, माझा बंधू हा मुक्त कशाने होईल? काय करू मी? भगवान सूर्यनारायणांनी सांगितलं, बाळा, अरे तुझा बंधू मुक्त व्हावा असं जर वाटत असेल तर एकच कर, श्रीमद भागवतची या वाली, श्रीमद भागवत कथेचं श्रवण कर. अरे या श्रवणाने, या सप्ताहानी तुलाही पुण्य लाभेल आणि तुझा बंधू सुद्धा मुक्त होईल. ठरलं, श्रीमद भागवत सप्ताह करायचा असं गोकर्णाने निश्चित केलं. अहो, दारामध्ये मोठा मंडप उभवला. गावातल्या सगळ्या लोकांना कळलं त्या तुंगभद्रेच्या तीरावरचे आत्मदेवांना ओळखणारे, गोकर्णाचा सन्मान करणारे असे सर्व लोक कथा श्रवणासाठी येऊ लागले. भगवंताच्या लीला कथा हे नित्य ऐकू लागले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, असं करता 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 7 दिवस होत आले. 7वा दिवस आहे कथेचा. या 7व्या दिवशी भागवत कथा आता परिपूर्ण होणार. निगमकल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. त्या सुखशास्त्राचं श्रवण सर्वजण करतायत आणि कथेची परिपूर्ती होऊन हरये नमः, हरये नमः, हरये नमः, श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून गोकर्णाने ताम्हणामध्ये उदक सोडलं. मंगलारतीसाठी सर्वजण उभे राहत आहेत. अशा समयाला त्या मंडपाच्या एका कळकाचा कडकड 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 असा ध्वनी आला. कळकाचा कडकड ध्वनी कलिला कापवी प्रतिदिनी. कडकड नाद झाला म्हणून त्या कळकाकडे सर्वांनी पाहिलं. तो छिन्न भिन्न होऊन तो कळक खाली पडला होता. कारण असं होतं की त्या कळकाचा आश्रय धुंधुकारीनं पहिल्या दिवशी केला होता. त्या कळकाच्या एका गाठीमध्ये हा धुंधुकारी जाऊन बसलेला होता. एका दिवसाचं श्रवण झालं की ती एक गाठ तुटून पडत असे. 7 गाठी होत्या त्या कळकाला. 7व्या दिवशी 7वी ही गाठ तुटली आणि सप्तजन्मामध्ये झालेली जी पाप होती त्या पापांपासून धुंधुकारी मुक्त झाला. धुंधुकारीला नेण्याकरता साक्षात वैकुंठातून गरुडारूढ होऊन भगवान विष्णू येताना पाहिले. लोकांच्या मनामध्ये असलं गोकर्णाच्या या भागवत वाचनानं, या सप्ताहानं गोकर्ण मुक्त होतोय, त्याला नेण्याकरता भगवान विष्णू येत आहेत. पण भगवंतांनी सांगितलं नाही 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 नाही, मी तुला न्यायला आलो नाही गोकर्णा, या धुंधुकारीला मी न्यायला आलोय. कारण असं आहे, स्वस्मिन दीनत्व भावना, स्वतःकडे दीनत्व घेऊन मनोदोषांवर जय प्राप्त करून या पिशाच योनीमध्ये का होईना या धुंधुकारीनी 7 दिवसपर्यंत लीला कथांचं श्रवण केलंय. त्या श्रवणे करून याला मुक्ती प्राप्त होती.
गोकर्णानं नमस्कार केला आणि विचारलं, महाराज मग मी मुक्त व्हायचं असेल तर काय करू? तूही असंच भगवंताच्या लीला कथा श्रवण कर, म्हणजे तूही मुक्त होशील असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे गोकर्णानं पुढे केलं. ते श्रवण करणाऱ्या श्रोत्यांसह गोकर्ण वैकुंठाप्रत गेला. असा भगवंताच्या लीला कथांचा महिमा आहे. तेव्हा त्या कथामृताचं संतत पान जर आपल्याकडून घडलं तर आपल्यालाही मुक्ती निश्चितपणानं प्राप्त होईल. त्या श्रवणाची पथ्य सांभाळावी आणि भाव लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण करावं. म्हणजे श्रवण, मनन आणि निधिध्यास असा झाला म्हणजे आपल्याला त्या श्रवणाचं परिपूर्ण फल प्राप्त होतं. जे फल धुंधुकारीला प्राप्त झालं, जे फल गोकर्णाला प्राप्त झालं, तसं फल तुम्हा आम्हाला प्राप्त होवो एवढी परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करायची. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हे चरित्र आज सांगण्याचं प्रयोजन काय, तर त्या कथेचं फल असं आहे की जो कोणी श्राद्धकाली हे चरित्र ऐकतो त्याचे पितर मुक्त होतात. आज हे वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन इथे आयोजित केलेलं आहे. तेव्हा श्रीमद भागवत कथा महिमा हा भागवताच्या सुरुवातीलाच आलेला आहे, त्यातलं हे चरित्र आहे आणि पितृमुक्ती हे याचं फल आहे. म्हणून हे चरित्र आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. जो काही उपलब्ध कालावधी आहे त्यामध्ये हे सांगितलं. तेव्हा यद रोचते तद्ग्राह्यम यन्न रोचते तत्सकलम त्याज्यम, इतकं मी तुम्हाला सांगतो. दोन्ही साथीदार आज उत्तम आहेत. संवादिनीची साथ करणारे उदयजी शहापूरकर आणि तबल्याची साथ करणारे ओंकारजी जोशी हे तुमच्या परिचयाचेच आहेत. तेव्हा या दोघांनीही उत्कृष्ट साथ केली. आपणही सर्वांनी शांतपणाने हे सगळं श्रवण केलं. तेव्हा या श्रवणाचा उत्कृष्ट लाभ हा तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा अशी भगवत चरणाशी प्रार्थना करतो. या ठिकाणी या निमित्ताने आयोजन करणारा हा जो परिवार आहे त्या परिवाराला दीर्घायुरारोग्य लाभो आणि पितरांची कृपा त्यांच्यावर कायम राहो. त्यांच्या पितरांना मुक्तीचा मार्ग दिसो इतकी प्रार्थना भगवान रामचंद्रांच्या चरणाशी करतो. भैरवी म्हणतो आणि मग आरती आपण करू. संतत पान करी कथामृत संतत पान करा दिन दादा संतत पान करी संतत पान करी संतत पान करी कथामृत संतत पान करी संतत पान करी मुक्तची झाले बहुजन येणे मुक्तची झाले बहुजन येणे हेची मनी तू धरी हेची मनी तू धरी संतत पान करी संतत पान करी श्रवणी गोड वर्णनी श्रवणी गोड वर्णनी श्रवणी गोड वर्णनी गोड हे परमामृत लहरी
संतत पान करी संतत पान करी संतत पान करी दीनपणाने सेविसी जरी तू मुक्त करील हरी कथामृत मुक्त करील हरी कथामृत मुक्त करील हरी कथामृत संतत पान करी संतत पान करी कथामृत संत तपान करी संतत पान करी संतत पान करी संतत पान करी कथामृत. झालेली सेवा भगवद अर्पण करतो. तुकाराम महाराजांनी एवढं मागणं मागितलं तेवढं मागू आणि आरतीसाठी आपण सगळेजण उभे राहू. हे चिदानंदेका देवा तुझा विसर न भावा गुण गायीन आवडी हेच माझी सर्व न लगे मुक्ती धन संपदा संत संगदे सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी हेच माझी सर्व जोडी. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे उल्लेख करायचा राहिला. या सगळ्या कीर्तनाची आठवण आपल्याकडे कायम राहावी, स्मरण कायम राहावं म्हणून या कीर्तनाचं शूटिंग इथे झालेलं आहे, ध्वनिमुद्रण केलेलं आहे. ते करणारे समीरजी हे स्वयंस्फूर्तीनं इथे आलेत. जिथे जिथे कीर्तन असतं, जिथे भजन असतं, जिथे काही परमार्थ असतो, सत्संग असतो, त्या त्या ठिकाणी ते स्वतः जातात. कोणत्याही मोबदल्याची त्यांची अपेक्षा नसते. अशी निस्वार्थ भूमिकेने कार्य करणारी माणसं आता जगामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत. तेव्हा आज या ठिकाणी ते इथे आले. हे कीर्तन आता आपल्याला परत ऐकायला मिळेल का, त्याच्यासाठी व्हिडिओ त्यांच्याकडून घ्यायचा का, ब्लूटूथ चालू करून घ्यायचा का, कार्डवर घ्यायचा, अशी भानगड काही करण्याची गरज नाही आहे. त्यांचं यूट्यूबवर देऊळ गाथा नावाचा चॅनल आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचेल असं तुम्ही करा. आपण काय करू शकतो, आपण प्रोत्साहन देऊ शकतो, इतकं नक्की करू शकतो. अर्थाची अपेक्षा त्यांना नाही आहे. तेव्हा अर्थात त्यांना गुंतवण्याच्या ऐवजी त्यांच्या मनात जो अर्थ ठसायला हवा आहे तसा ठसावा आणि इतरांपर्यंत तो पोचावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याकरता यूट्यूबवर जाऊन आपण देऊळ गाथा असं सर्च करा आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला भजन कीर्तन अनेक सत्संग मुलाखती अनेकांच्या अशा श्रवण त्याच्यावर करता येतील इतकं सांगतो. त्यांच्याही विषयीचं ऋण मी व्यक्त करतो. आरती करूया. हां, आणि सर्वांनी प्रसाद ग्रहण करून मग जा. सांगतो. सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल दहना गहना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तैतू आम्हाला गे सुलभ कृपावंता. जय देव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव सबनी अर्थी लाभ मोलणी भाव सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा. जय देव जय देव घालीन लोकांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन नामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मा स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय म्हणा पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ब्रह्मानंद गुरु महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ